परमपूज्य शेषराव महाराज मूर्ती स्थापना आणि वर्धापन दिनानिमित्त व्यसनमुक्त झालेल्या नागरिकांचं भव्य सत्कार. अन्नपूर्णा प्रॉडक्ट हळद मसाला उद्योग आरळ तालुका वसमत इथं परमपूज्य श्री संतोष महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक 18 मे रोजी दारू व्यसनमुक्त नागरिकांचा भव्य सत्कार सोहळा आणि शेषराव महाराज मूर्ती प्राण प्रतिष्ठा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. कोट्यावधी लोकांना दारूचे जीवघेण्या व्यसनातून मुक्त करून संसार सुखी आणि आनंदी करणारे व्यसनमुक्तीचे देवदूत परमपूज्य श्री शेषराव महाराज शिरपूर तालुका जिल्हा बुलढाणा यांचे उत्तराधिकारी परमपूज्य श्री संतोष महाराज यांच्या 44व्या वाढदिवसानिमित्त व्यसनमुक्त झालेल्या नागरिकांचा आणि व्यसनमुक्ती कार्यकर्त्यांचा भव्य सत्कार सोहळा परमपूज्य श्री शेषराव महाराज मूर्ती स्थापना वर्धापन दिन साजरा करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती शहाजी उमाप साहेब, पोलीस उपमहानिरीक्षक नांदेड परिक्षेत्र यांच्या शुभ हस्ते व्यसनमुक्ती नागरिकांचा सत्कार आणि मार्गदर्शन करण्यात आलं. यावेळी श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक हिंगोली, राजकुमार केंद्रे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी संग्राम जाधव, पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन हट्टा, ताटेवार सर, योग शिक्षक वसमत, गोरख पाटील, कार्यकर्ता शेतकरी संघटना, प्रकाश पवार सर, सेवानिवृत्त शिक्षक डॉक्टर बाळासाहेब शेलूकर, शिवम हॉस्पिटल वसमत, अनंतराव राठोड, जगदंबा ट्रान्सपोर्ट वसमत, डॉक्टर बालाजी कराळे, नागनाथ काळे, नेत्ररोग तज्ज्ञ ॲडव्होकेट प्रदीप अग्रवाल, राजकुमार एंगडे, सामाजिक कार्यकर्ते गणेश दासरे आदी सर्व मान्यवर या सत्कार सोहळ्यासाठी उपस्थित होते. या कार्यक्रमाचं आयोजन अन्नपूर्णा जनकल्याण प्रतिष्ठान आरळ अध्यक्ष दासराव कातोरे, सेवक मार्गदर्शक व्यसनमुक्ती संघटना जिल्हा हिंगोली यांनी केलं होतं. तर व्यसनमुक्ती कार्यकर्ते बाबूराव जाबुतकर, जिल्हाध्यक्ष पुंडलिक महाराज शेळके, शिवाजी रिठे, दिगंबर जाधव, श्रावण सुरोशे, प्राध्यापक नंदकुमार सवंडकर, सुरेश सवंडकर, आबासाहेब सवंडकर, ज्ञानेश्वर सोळंके, नारायणराव कदम डोळेश्वर, सुरेश खराटे, विश्वनाथ खराटे, रुस्तुम सोळंके, नामदेव गोरे, आर डी म्हेत्रे, कल्याणराव पारडीकर, शरी बागवान, विठ्ठल सावजी, सुरेश राऊत, अण्णासाहेब कानोडे आणि सर्व व्यसनमुक्ती कार्यकर्ते यांच्या सहकार्यानं हा कार्यक्रम घेण्यात आला. या सामाजिक कार्याला हजारोंच्या संख्येनं नागरिक उपस्थित होते. या सर्वांचे आभार जिल्हाध्यक्ष दासराव कातोरे यांनी मानले. आज परमपूज्य शेषरावजी महाराज यांच्या मूर्ती स्थापनेचा वर्धापन दिन आणि उत्तराधिकारी संतोष महाराज यांचा वाढदिवस या निमित्तानं व्यसनमुक्त झालेले आणि व्यसनमुक्तीचे कार्यकर्ते यांचा सत्कार सोहळा आरळ अन्नपूर्णा फूड प्रॉडक्ट हळद पावडर आणि मसाला कारखान्यावर आपण आयोजित केला होता. त्या निमित्तानं मार्गदर्शन करण्यासाठी नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप साहेब यांनी आमच्या आग्रहाला विनंतीला मान देऊन उपस्थिती लावली. अतिशय जोरदार किंवा अतिशय प्रभावी असा हा कार्यक्रम झाला. या ठिकाणी परिसरातून आणि बाहेर जिल्ह्यातून सुद्धा कार्यकर्ते आले. अध्यक्षांचं किंवा प्रमुख पाहुण्यांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी आणि सत्कार स्वीकारण्यासाठी या ठिकाणी आले. खूप मोठी गर्दी सत्काराची झाली आणि विशेष म्हणजे पोलीस उपमहानिरीक्षक साहेबांचं मार्गदर्शन अतिशय मोलाचं ठरलं, प्रभावी ठरलं. याचा सगळ्या कार्यकर्त्यांच्या मनावर असा परिणाम झाला आणि त्यांना प्रेरणा मिळाली. त्यांनी सांगितलं की हे व्यसनमुक्तीचं कार्य तुम्ही अतिशय आणखी जोमानं चालू ठेवा, वाढवा असा सल्ला त्यांनी या ठिकाणी दिला आणि या व्यसनमुक्ती चळवळीचं खूप मोठं कौतुक त्यांनी केलं. आणि या ठिकाणी जमलेल्या सगळ्या मान्यवरांनी, सत्कार मूर्तींनी, कार्यकर्त्यांनी आपण सगळे व्यसनमुक्तीच्या बाजूने आहोत, व्यसनमुक्त समाज झाला पाहिजे ही तळमळ घेऊन आलेला प्रत्येक जण या ठिकाणी आलेला होता. त्या सगळ्यांचं एकत्रीकरण या संतोष महाराजांच्या वाढदिवसामुळे झालं. आमचे मित्र अल्कोहोल अनामिकचे AA मध्ये काम करतात, हे सुद्धा आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहिले. नांदेड जिल्ह्यातले हदगाव तालुक्यामधले कार्यकर्ते आले, खूप लांबून कार्यकर्ते आले आणि ही कार्यक्रमाची शोभा वाढवून एक जबाबदारी घेऊन या ठिकाणाहून कार्यकर्ते जात आहेत. शेवटच्या माणसापर्यंत आम्ही निश्चित व्यसनमुक्तीचा संदेश देऊ. हे या कार्यक्रमाचं आजचं मुख्य फलित आम्हाला मान्य करावं लागेल. माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
आणि या ठिकाणी दर एकादशीला जो फराळाचा कार्यक्रम चालू आहे, ही खरी फाउंडेशन या ठिकाणी तयार होत आहे. गावकऱ्यांनी सुद्धा उमाप साहेबांच्या आव्हानाला भरून प्रतिसाद दिला आणि आम्ही व्यसनमुक्तीच्या कार्यात राहूत असं आश्वासन दिलं. कार्यक्रम खूप व्यवस्थित झाला. पोलीस प्रशासनाचे आणि उमाप साहेबाचे मी विशेष आभार मानतो. त्यांनी आम्हाला वेळ दिला आणि या व्यसनमुक्तीचं चळवळीचं कौतुक केलं. त्यांच्याबद्दल मी सगळ्या कार्यकर्त्यांचा, उपस्थित राहिलेल्या मायमाऊल्यांचा मी विशेष आभारी आहे. आणि असंच आपण सगळे मिळून व्यसनमुक्तीचं काम करू. एक पुण्याचं काम होईल, समाजाची प्रगती होईल ही अपेक्षा ठेवतो आणि थांबतो. परमपूज्य शेषराव महाराज की जय. प्रतिनिधी नंदू परदेशी, वसमत, हिंगोली, NTV न्यूज मराठी.